आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स दाखवणार आहे। हा आधीचे ब्लॉग्स नसेल बघितले रिसॉर्टबद्दल वगैरे तर बघून घ्या, कारण हे घर बघा इकडचे खूपच सुंदर आहेत। तर ह्या रिसॉर्टचा सुद्धा आम्ही ब्लॉग बनवलेला आहे। तर आज आपण वॉटर स्पोर्ट्स करायला जातो, कुठे जातो ते डिटेल्स तुम्हाला आजच्या ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे। भोगवे बीचचे जसं की आपण आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा पाहिलं होतं, जस्ट रिसॉर्टच्या बाहेर पडताच हे समोर हे समुद्र होतं। म्हणून आम्ही ठरवलं की आपण कॅबने किंवा ऑटोने न जाता आपण डायरेक्टच समुद्राच्या वाटेने त्या खडकाकडे पर्यंत आपण जाऊया। तर त्या खडकापर्यंत जायला आम्हाला इथून 20 ते 25 मिनिटं लागले। रेती असल्यामुळे आपल्याला फटाफट चालता येत नाही, त्यामुळे आम्ही मस्त हे निसर्ग एन्जॉय करत करत त्या समोरच्या वाटेपर्यंत पोहोचलो। इथपर्यंत आल्यानंतर आम्ही त्या बोटवाल्या काकांना कॉल सुद्धा केला की आम्ही पोहोचलेलो आहोत। त्यांनी आम्हाला सांगितलं समोरच एक झेंडा आहे, तुम्ही तिथपर्यंत या, माझी बोट तिथेच लागली आहे। तर तिथून आम्ही निघालो बोटीकडे जायला। तर तिथून म्हणजे हे तुम्ही लाईट हाऊस सारखं जे बघताय मागे, त्यांचं ते एक सिग्नल पॉइंट आहे, म्हणजे तेच एक त्यांचं लँडमार्क आहे, ते तुम्हाला सांगतात तिथपर्यंत या। तर इथे आल्यानंतर हे काका आले होते जे आम्हाला पुढे घेऊन जाणार होते। तर वॉटर स्पोर्ट्स आणि बोटीचे चार्जेस वेगळे वेगळे आहेत, तर जेव्हा केव्हा याल तेव्हा हे चार्जेस काय आहेत वगैरे आधी कन्फर्म करून घ्या, त्यानंतरच प्रवास करायला बाहेर पडा। ह्या बोटीमध्ये बसून आता आमचा प्रवास सुरू झाला होता, ते होतं मोरेश्वर आयलँड पर्यंत जाण्याचा। तर मोरेश्वर आयलँड हे का म्हणलं जातं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते सुद्धा पाहायला मिळणार आहे, तर हा ब्लॉग एंड पर्यंत नक्कीच बघा। तर हे मिनी केरला सारखं जे दृश्य तुम्ही बघताय ते मोबाईलमध्ये बघताना तेवढं सुंदर कदाचितच वाटत नसेल जेवढं डोळ्याने पाहताना वाटतं। तर एकदा इथे विजिट नक्कीच करा। हे समोर तुम्ही बघताय ते आहे सुनामी आयलँड। सुनामी आल्यानंतर जे म्हणजे आर्टिफिशियली जे क्रिएट होतं, म्हणजे काही निसर्गांच्या बदल झाल्यामुळे, तर ते हे आयलँड होतं जे तुम्ही बघताय। छोटंसंच आहे, काही काळांसाठी ते ओपन असतं आणि क्लोज सुद्धा होतं। आता आपण ऑलमोस्ट पोहोचणारच आहोत। 10 ते 15 मिनिटाचा हा प्रवास आहे, ते आहे मोरेश्वर आयलँड पर्यंत जाण्याचा। हेच समोर तुम्हाला एक रिव्हर कॉस्ट म्हणून एक रिसॉर्ट आहे, ह्याचं नाव रिव्हर कॉस्ट ह्यासाठी आहे कारण की समोर जे तुम्ही बघता ते नदीचं पाणी सुद्धा मिक्स आहे। तर इथे समुद्र आणि नदीचा संगम सुद्धा झालेला आहे, म्हणून इथे तुम्हाला खारट आणि गोड दोन्ही पाण्याचं मिलन बघायला मिळणार आहे। तर हे खूपच सुंदर हे एक रिसॉर्ट आहे, जर तुम्हाला हवे तर तुम्ही गुगल करून सुद्धा या रिसॉर्टची माहिती घेऊ शकता। आता आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहोत, ते आहे मोरेश्वर आयलँडकडे। तर हे तुम्ही बघताय हे छोटंसंच असं आहे, खूपच सुंदर आहे, जिथे वॉटर स्पोर्ट्सचे बुकिंग्स वगैरे होतात। तुम्हाला चारही साईडने इथे पाणीच पाहायला मिळतं, पण पाण्याचं लेवल जास्तीत जास्त गुडघ्यापर्यंत असतं। तर आता आपण जाणार आहोत ते आहे सगळ्यात आधी पेटपूजा करायला, म्हणजेच आपण ब्रेकफास्ट वगैरे करणार आहोत, नंतर आपण निघणार आहोत ते आहे वॉटर स्पोर्ट्ससाठी। तर इथे आल्यानंतर तुम्हाला बरेच असे फॅमिली ट्रिप्स बघायला मिळतील, खूपच एन्जॉय करतात लोक। त्या सगळ्यात आधी आम्ही आलो ते आहे हे फ्लोटिंग हॉटेल असं म्हणू शकतो, जिथे तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता। आयलँड कसा बनला? सुनामी आयलँड आले रे त्यावेळी, ऍक्च्युली सुनामी आयलँड तिकडे दाखवलं असेल काय माहिती नाही, तिकडे होतं वर्षापूर्वी ते वाहून गेलं। तर हे मोरेश्वर आयलँड ज्यावेळी सुनामी आली त्यावेळी हे बनलेलं आहे, म्हणून त्याला हे मोरेश्वरचा तिथे देवस्थान आहे। हां मोरेश्वर तिथे जे झाडी आली दिसते तिथे मोरेश्वरचं आहे आजस्थान आहे, म्हणजे शंकराचं आहे, आम्ही मोरोबा बोलतो त्याला। त्या ह्याला माती येऊन येऊन पडून हे बेट तयार झालेलं आहे। पहिल्यांदा इथे खोल पाणी होतं आणि आता हे उंच भाग झालेला आहे, वाहून गेल्यामुळे पर्यायी हे बनवलेलं आहे। अच्छा, थँक्यू, वेलकम। छोटीवाली 200 रुपये आहे। तर आता आम्ही आधी ब्रेकफास्ट करणार आहोत, नंतर वॉटर स्पोर्ट्स साठी जाणार आहोत। मोदक, शौर्य मोदक आणि मॅगीची मजा घेते पाण्यात। ऍक्च्युली आंबे नाश्ता हे सगळं बघून आम्ही विसरलोय, आम्ही वॉटर स्पोर्ट्स करायला आलोय।
आम्ही म्हणतो सगळं उलट सुलट खाल्लंय. पहिली चहा, मग वडापाव, मग मॅगी, कोकम सरबत, आंबा, मुदत साखर होता. इथे बघ शौर्य. अनया बड्या ह्याला बघ ना शौर्य. ये तुझी मला आवडते इथे आल्यानंतर तुम्हाला बरेच वॉटर स्पोर्ट्स बघायला मिळतील. त्यातूनच हा एक आहे जे आहे कायाकिंग. इथे तुम्हाला हे खूपच कमी लेवल आहे पाण्याचं, म्हणून इथे कायाकिंगचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. पाहताना असं वाटतं खूपच डीप आहे, पण हे पाणी जास्तीत जास्त डोपऱ्यापर्यंत आहे. ह्याचे चार्जेस पर पर्सन 200 आहेत, दोघांचे 400 रुपीज. सेम चार्जेस बनाना राईड्सचे सुद्धा आहेत. जेवढी जणं बसणार त्याप्रमाणे तुम्हाला पर पर्सनचे 200 रुपीज द्यायचे आहेत. जर तुम्हाला वॉटरमध्ये डिपसुद्धा करतात बनाना राईड्समध्ये, ते सगळ्यांनाच माहिती आहे, ते करायचं असेल तर त्याचे तुम्हाला 100 रुपीज एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतात. हे होतं बनाना राईड. आता तुम्ही पाहतात ते आहे सोफा कम चेअर राईड, म्हणजे सोफा कम राईड बोलतात किंवा सोफा चेअर राईडसुद्धा. तर हे सोफा चेअर राईड आहे. ह्याच्यामध्ये ही लोक लहान मुलीला घेऊन बसले होते, पण मी तुम्हाला सांगेल की ह्याच्यामध्ये बॅलन्स जरी चुकलं तर खाली पडायला होतं. तर प्लीज अवॉइड करा लहान मुलांना घेऊन बसण्यासाठी. ह्याचेसुद्धा चार्जेस सेम होते, पर पर्सन 200 रुपीज. जर तुम्ही लहान मुलांना घेऊन बसा तर 100 रुपीज तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज केले जातात. हे राईड आहे, तर हे सुद्धा तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत किंवा फ्रेंड्ससोबतसुद्धा एन्जॉय करू शकता. इकडचं पाणी तुमच्या लक्षात आलंच असेल, खूपच नीट आणि क्लीन होतं. इवन खाली आपण उभे राहिल्यावर आपले पायसुद्धा आपल्याला ट्रान्सपरंटली पाहायला मिळतात. तर हे तुम्हाला मी दाखवलं ते आहे स्क्रीनवरती सोफा राईड. तर हे झाल्यानंतर आम्ही ऑलमोस्ट म्हणजे पॅरासिलिंगची पण बुकिंग आधीच केली होती. त्याचे चार्जेस आहेत पर पर्सन 700 to 800 रुपीज आहेत. पण कपल राईड्स केले म्हणजे कपलने तुम्ही वरती गेलात पॅरासिलिंग करायला तर तुम्हाला त्याचे 200 रुपीज चार्जेस आहे. तर ह्या छोट्या बोटीमधून आपण आता जाणार आहोत ते आहे ह्या मोठ्या बोटीने पुढे जायला. तर पॅरासिलिंग आपण ह्याच बोटीतून करणार आहोत. चला, तर ही आहे ती मोठी बोट. इवन ही बोट जे चालवणारे कॅप्टन होते ते आपल्याला थोडेसे डिटेल्ससुद्धा सांगणार आहेत. तर हा ब्लॉग कंटिन्यू बघायला विसरू नका, स्किप नका करू प्लीज. हॅलो, तर आता मी पॅरासिलिंगसाठी आलो. तर एक एक करून डुएटमध्ये करणार आहोत, कारण की हवा चालू आहे तर सिंगल अलाउड नाही सांगितलं. तर बघू एक्सपिरियन्स मेघाला कसं चालवतो दाखव. कोण पकडणार चालव स्कूटी बाईक चालव. डान्स कर नाटके दिखाओ. खाली नाही कसं वाटतंय. फर्स्ट टाइम करणार आहे ना. चला, तर आता दुसरे जातात, त्यांच्या नंतर आम्ही जाणार आहोत. इथपर्यंत चालत जाऊ शकता तिथपर्यंत. हा, ज्यावेळेस सुनामी झाली त्यावेळेस या साईडला तयार झालेला आहे. ते म्हणा. डोंगरी भाग. अच्छा, हा, आपला मेन संगम झाला. ज्यावेळी हल्ला ते संगम घट्ट पकडून बसा. ही माहिती ऐकल्यानंतर आता होती आमची पॅरासिलिंगची टर्न. तर थोडीशी मनात भीती वाटत होती, पण हे आमचं 2nd to 3rd टाईम होतं पॅरासिलिंगचं, म्हणून आमची थोडीशी भीतीसुद्धा कमी झालेली. पण प्रत्येक ठिकाणाला तुम्हाला पॅरासिलिंग करताना वेगळं एक्सपिरियन्स. मालवणमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 30 सेकंड्सपर्यंत वरती ठेवतात, पण इथे तुम्हाला 2 ते 3 मिनटं मस्त वरचा व्ह्यू एन्जॉय करता येतं. वरती असताना तुम्हाला देवबाग, इवन निवती आणि भोगवे बीच ह्या तिन्ही परिसर तुम्हाला पाहता येतात क्लिअरली की हे कसे आहेत. इवन इकडचे काही रिसॉर्टसुद्धा तुम्हाला वरून पाहताना खूप छान वाटतं. छोटे छोटे बेडसुद्धा आहेत इथे जे तुम्हाला वरतून एक्सपिरियन्स करता येतात. तर हा एक्सपिरियन्स आमचा खूपच मस्त होता.
पॅरासेलिंग करून आम्ही खाली आलो. मग त्याच्यानंतर दुसऱ्यांचे पॅरासेलिंग्स होते ते सुद्धा मी तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओज दाखवत आहे. आम्ही आल्यानंतर अनिकेत आणि मेघा गेले होते. तर ह्या दोघांचे हे फर्स्ट टाईम होतं, तर थोडेसे आधी स्कॅड होते. आल्यानंतरचा जो एक्सपिरियन्स आहे तो पण आपण त्यांना विचारूया कसं वाटलं. स्माइल बघून तर नक्कीच वाटतंय की मजा केली आहे. वाटली नाही ना हे सोबत कोण जाणार? मी जाते. मेघा कसं वाटलं? एकदम शांत हा पण नाही राहिला. A few minutes later. बाबा कुठे आहे? आई बाबा काय झालं? घडलं आई बाबा. पुन्हा आता आम्ही निघालो रिसॉर्टवर जायला. तर कसं वाटलं मॅडम? काय करायचं? हा आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर तुम्हाला हा आमचा एक्सपिरियन्स कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.